अरे ह्याच्यासोबत काहीतरी चुकीचं झालेलं आहे. हे 101% आपण स्मशानभूमी जाण्याचा हा त्याचा असरच आहे. हे मला कळून चुकलं होतं. त्याला पाहिल्यानंतर एक अशी पायाखालची जमीन सरकल्यागत झालती. तो असं पूर्ण एक जसा आपला बेड असतो. बेडवर अर्धा एक वर खाली, अर्धा खाली. मला एकदा नीट हा फोटोमध्ये बघायचाच आहे. त्यावेळेस तो फोटो बघून मी असा चकित झालो, की यार हे काय होतं? आपण ते त्याच नाईटला माझ्या घराच्या शेजारी असा इन्सिडन्स पाहायला भेटला, की जे अनएक्सपेक्टेड होतं, अनएक्सपेक्टेड बिलकुल. त्या दिवशी मला कळलं, की नाही हे भूतप्रेत सगळे खरे असतात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे खूप भयानक अनुभव आहे. तर तो काय अनुभव आहे चला जाणून घेऊयात आणि त्यांच्याकडनं तो अनुभव ऐकून घेऊयात. नमस्कार सर. नमस्ते सर. काय आपलं नाव? मी आदित्य भिसे. बरं आणि काय करता सर सध्या तुम्ही? मी आत्ता स्टुडंट आहे. माझं इंजिनिअरिंग आणि लॉ हे दोन्ही एकत्र चालू आहे. बरं. मूळ गाव कुठलं तुमचं? मी देवाची रोळी पुणेच. बरं आणि आता राहायला कुठं? देवाची रोळीमध्येच. बरं मग आत्ता तिथून आलात तुम्ही? हो. बरं. काय कसा अनुभव घडला आणि पहिला अनुभव काय? यातून सुरुवात कशी होती पहिल्या अनुभवाची? माझा सगळ्यात पहिला अनुभव म्हणजे माझ्या फ्रेंड्ससोबत झाला हा सगळा. म्हणजे त्यात मीही होतो. माझ्या फ्रेंड्सची बर्थडे पार्टी होती आणि त्याची वेळ एक अशी डेट होती की ती अमावास्या होती नेमकी. आणि ठीक आहे आम्ही एक आदल्या दिवशी आपण बर्थडेचे जसे प्रिपरेशन करून ठेवतो, आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी एकत्र डिसाईड केलं की आज ह्याचा बर्थडे करायचा म्हणून. सो नेक्स्ट डेला आम्ही एक विचार केला की चला आता कॉन्ट्री वगैरे करायची. सो मी मॉर्निंगला ॲज जसं रुटीन मी उठलो, फ्रेश झालो. मॉर्निंग 10:00 पर्यंत मी ऑफिसला निघालो. 10:00 ला मग माझे फोन्स चालू झाले, क्लायंट्स चालू झाले. त्यानंतर मी रोज कोर्टात असतो. सो माझी कोर्टातली धावपळ, फाईल्स हँडल करणं, केसेस हँडल करणं. तर मग मला लंच ब्रेक भेटला होता 2-3 वाजताचा. त्यावेळेस फ्रेंड्सला फोन केले, "अरे तुम्ही कॉन्ट्री काढली का? किती जण ठरवलेत? आपण टोटल किती जण आहोत?" म्हणजे पूर्वतयारी करत होते सगळं? हो. सो तयारी करता मग असे आम्ही पूर्ण 8 जण तयार झालो. 8 जण तयार होता मग एकेकांची कॉन्ट्री यायला लागली. कोणी 50, कोणी 100, माझ्याकडून 200. बरं केक किती घ्यायचे तर 2-2 असं प्रत्येकाने ठरवलं. सो मी मग परत रिटर्नला लागलो. एक 5-6 वाजता माझं ऑफिस बंद होतं. म्हणजे टोटल कोर्टाची कामं बंद होते. 6-7 वाजता मग मी माझ्या घरी निघालो. मी घरी निघताना मग मी विचार केला आता एकदा चेक करावं ना की कॉन्ट्री किती आली. कॉन्ट्री चेक केली तर एक जेमतेम 750-800 पर्यंत आलते. म्हणलं चला याच्यात चांगले 2 फ्लेवरचे 2 केक्स घेऊ आपण. त्याला अचानक सरप्राईज द्यायचं असेल आणि एक छोटंसं गिफ्ट देऊ त्याला त्यातनं एक सगळ्यांचं मिळून. मी त्या टायमिंगला घरी निघालो. जाता 2 केक्स घेतले आणि फ्रीजमध्ये ठेवले. मग एक लगभग लमसम एक 11:30-11च्या आसपास वाजत आलते. रात्रीचे? हो. सो रात्रीच्या टायमिंगला घरी पोचलो. जेवण वगैरे झालं. मी म्हणलं आता फ्रेश झालो. आता फ्रेंड्सला एकत्र फोन लावा. सगळे एकत्र यावे आणि अचानक ह्याला बोलवून घ्यावा. मग आम्ही 6 जणांनी एकत्र आलो आणि एक फ्रेंडला त्याच्या घरी पाठवलं की त्याला घेऊन यायला. कारण ते पॅरेंट्स कोण सोडत नाही एवढं लेट नाईट. पॅरेंट्सला पण भीती असते ना की मुलगा कुठं जाईल, कोणासोबत आहे, काय करतील. आता तो दुसऱ्या दिवशी त्याचा बर्थडे हे त्यांच्या फॅमिलीला माहिती. त्यांच्या फॅमिलीला ही माहिती की आम्ही त्यांचे चांगले जिगरी यार आहेत. सो आम्ही त्याचं सेलिब्रेशन करणारच. भले ते 12 वाजू किंवा 1 वाजू. ते म्हणले की ठीक आहे सांभाळून जावा. मग आम्ही तो पण एक 10:30-11ला आम्ही एकत्र आलो. आम्ही परत नेक्स्ट पॉईंट धरला की आता घाटाच्या अलीकडे होतो आम्ही. घाटाच्या अलीकडे धरताना आम्ही पहिल्यांदा विचार केला की चला घाटावर जाऊन केक कट करू. म्हणलं काय ते दरवेळेसचं कॉमन पॉईंट झालं आणि तिथं धूळ माती वगैरे खूप असते. जसं आपलं सासवड देवी घाट आहे तर तिथं रोडचं कन्स्ट्रक्शनचं आता काम चालू आहे. सो आम्ही विचार केला नको तिथं करायला. म्हणलं की आता चला काहीतरी नवीन इंटरेस्टिंग गोष्ट करून टाकूया की जी कोणीच नसेल केली ती आपण करून दाखवूया. काहीतरी वेगळं. लोकं कसे केक कट करायला कॅफेमध्ये जात आहेत किंवा कुठल्या पार्कमध्ये जात आहेत किंवा एखाद्या जिथे लाईट्स वगैरे असतील अशा त्या ठिकाणी जात आहेत. बट स्मशानभूमी म्हणा किंवा ओढे नाले म्हणा अशा ठिकाणी लवकर कोण जात नाही. आम्ही म्हणलं की चला एकदा ह्याची जरा मस्ती तरी करू आणि रात्रीच्याला होतं काय आपण ही बघू. सो आमचा हा प्लॅन ठरला. मग आम्ही 2 जण पुढं निघालो. आमच्याकडे टोटल 4 गाड्या होत्या. एक जण तर आम्ही एम्प्टी ठेवला होता कारण की नंतर आम्हाला परत त्याला सोडा जायचं होतं. सो मग आम्ही 2 जण पुढं होतो. मी आणि ऋषिकेश म्हणून होता. आम्ही दोघं एका गाडीवर, माझी ओला S1 Pro आणि दुसऱ्याची होती ती ॲक्टिवा होती रितेशकडं. सो आम्ही एकत्र निघालो तोपर्यंत हळूहळू बघत एकदम सन्नाटा अंधार. फक्त आमच्या गाडीचीच लाईट पुढे.
मागं पाहिलं तर एकदम चिटपाखरूही नाही, एकदम काळा भडक अंधार. मागं पाहायचं म्हणलं तरी माझी थरकाप होत होती, कारण गाडी माझ्या हातात होती. मग आम्ही मस्ती-मस्तीमध्ये स्टंट करण्यासाठी कधी मी एक हाताने गाडी चालवतोय, तो एक हाताने गाडी चालवतोय. आमचे स्नॅप्स, व्हिडिओ. मग आम्ही हळू पाहतो की अजून अंधार वाढत चाललाय आणि आपले जे रातकिडे असतात, रातकिड्यांचा मोठा-मोठा आवाज यायला तयार झालं. तर ठीक आहे, असू दे, काही नाही होत. मग मस्तानी तलावाच्या अलीकडेच एक स्मशानभूमी आहे. आम्ही म्हणलं की एकदा मस्तानी तलावाला जाऊन येऊ, बट तिथं गेट असल्यामुळे आम्हाला पुढे जाऊन देत नव्हते. तरी आता लमसम 11:45 होत आले ते. 15 मिनटं राहिले होते. म्हणलं चला आता तोपर्यंत वेट करू. तोपर्यंत मागच्या गाड्या येतातच. मग आम्ही 3-4 जण आम्ही पुढं होतो. आम्ही स्मशानभूमीच्या गेटपाशी होतो. नंतर आत गेलो. म्हणलं की कुठं करायचं? पाहिलं तर स्मशानभूमी एकदम सन्नाटे. तिथं 2 स्मशानभूमी होते. राईट साईडला पाण्याची टाकी होती. त्याच्या मागच नदी होती. पण नदी अशी थोडी कोरडी झाली होती, आपलं ओल्यासारखी. त्यातनं हळूहळू पाणी वाहतंय, पण त्याचा आवाज जास्त होत नव्हता. म्हणलं जाऊ दे. मग आम्ही फोटोज वगैरे काढले, चेक केलं की कॅमेरा क्वालिटी वगैरे की कोणाचे चांगले निघतात. आम्हाला माहिती की ह्याच्याकडे आयफोन आहे. आयफोनमध्ये तर आम्ही कॅप्चर करणार होतो, पण माझाही ट्राय केला. ठीक आहे, फोटोज चांगले येत होते. मग आम्ही आता त्याची यायची वेट करत होतो. त्यात एक 10-15 मिनटं राहिले होते. हळूहळू मागण्या 2 गाड्या आल्या. तेही आम्ही एकत्र येऊन थांबलो. त्यानंतर आम्ही त्याची वाट पाहिलं आणि तो जवळ यायला लागला. शेवटचे 3 मिनटं. मग आम्ही विचार केला आता चला स्प्रेज वगैरे काढू. केक आणलाय ना, डिकीतनं काढू आणि गाड्यांचं सेटल करू. अचानक त्याला आणला आणि तो तिथं पोहोचला तेवढ्यात 1-2 मिनटं आधी. त्याला अचानक सरप्राईज बसलं. मग तो म्हणला, "अरे तुम्हाला काहीतरी वाटतं का? माझा बर्थडे आहे. तुम्ही बर्थडे करायला मला स्मशानभूमीत आणताय?" मग आम्ही म्हणलं, "अरे असू दे की आता आपण पोरच तर आहे. कुठं कोण आहे दुसरं आणि आपल्याला काय होतंय? ट्राय करू." मग आम्ही त्या जोशमध्ये आम्ही फुल मस्ती मूडमध्ये त्याची चेष्टा काढली आणि 12 वाजले. मग माझ्या ओला गाडीला स्पीकर आहे. आम्ही लावलं हॅपी बर्थडेचं सॉन्ग. आम्ही काय त्याला केकच कट करून नव्हतो देत. त्याला स्प्रे मारला अंगावर, त्याच्यासोबत छेडछाड केली. मग पोरांनी त्याचे वेगवेगळे रील्स तयार केले. मग आम्ही 12 वाजून एक 5-7 मिनिटांनी आम्ही केक कट करायला स्टार्ट केला. सो आम्ही केक कट केला. त्याचा बर्थडे विश वगैरे केला. आम्ही पार्टी पॉपर वगैरे फोडले. त्यानंतर काय मी केक खाऊ घातला पहिल्यांदी. त्याच्यासोबत फोटोज काढले. ऋषिकेशने काढले, रितेशने काढले आणि ज्याचा बर्थडे यश होता तोही तसाच होता. मग त्याला आम्ही अख्खा चेहरा पण केकनी भरवला. आमची तिथं मस्ती वगैरे खूप चालू झाली. तरी आम्ही मस्ती करत करत फोटोज काढले, केक सेलिब्रेट वगैरे केला. म्हणलं आता थोडंफार तिथंच फिरावं. मग फिरून कुठे गेलो, स्मशानभूमीची जिथं आपली कोठडी असते तिथं जाऊन आलो. त्यानंतर तिथं स्टेअरकेस असते तिथं जाऊन बसलो. एक असाच टाईम करत करत 2-2:30 वाजले. म्हणलं आता घरनं मलाही कॉल यायला लागले, "अरे किती वाजले, तू कुठे आहेस?" मी घरच्यांना खोटं कारण सांगतो की मी अजून घाटावर आहे, पायथ्याशी आलो आहे, येतो आहे घरी. बट आम्ही असा विचार केला आता आहेच पोरं आहे, कधीतरी एन्जॉय होतो अख्ख्या डेजमधनं एखाद्या वेळेस. कधी होतो ते एक तर बर्थडेच किंवा एक फंक्शन आहेच आहे. ठीक आहे जाऊ उशिरा. मग माझ्या फोनवर फोन म्हणलं ठीक आहे येतो घरी. घरच्यांचे माझे कॉल. मग आम्ही घरी पोचलो. मी निघालो. तोही घरी निघाला. त्याला मी ड्रॉप केलं. इवन ऋषिकेशला ड्रॉप केलं. आम्ही ट्रिप्सी मिळून आणि मी घरी जाऊन तोपर्यंत जेवायला लागलो. कारण तोपर्यंत आता जेवढे मस्ती वगैरे केल्यानं थोडीफार भूक लागली. तसं स्नॅक्स टाईप खाल्लं. दूध पिलं आणि नेमकं झोपाय निघालो होतो. मी फोन स्क्रोल करत म्हणलं की आपले सगळे फोटोज जे आहेत चांगले काढलेले पाठवून द्यावे. जे चांगले नाहीत ते डिलीट करावे. नंतर एक थोडा कालावधी गेला. एक 3:30च्या आसपास मला त्याच्या घरच्यांचा कॉल आला. तर म्हणलं की "अरे तुम्ही कुठे गेलता?" म्हणलं "का हो काकू काय झालं होतं?" "आम्ही बर्थडेचं सेलिब्रेट करायला गेलो होतो." "त्याला आत्ताच घरी सोडलं आहे." "तो जेवलाच ना?" म्हणलं "हो तो जेवला आहे, पण तो खूप विचित्रगत वागायला लागला." म्हणलं "काय? असं काय झालं त्याला? काय तो ड्रिंक वगैरे करून झालं का वाटतं का?" मी म्हणलं "अरे नाही मला काहीच नाही सुचत आहे, तू ये लवकर." मी म्हणलं आता अचानक ह्याला काय झालं? मम्मी तर इकडं माझी झोपली आहे आणि मला तर एक तर लवकर घराच्या बाहेर एंट्री नव्हती होत. आता एवढं लेट नाईट प्रत्येक पॅरेंट्स विचार करतात सोडायला. सो मी विचार केला की आता काही झालं एकदा कॉल तरी करून बघू. त्याला फोन होता तर त्याच्या पप्पांनी कॉल उचलला. "अरे तू काही कर, तू ये लवकर. तो खूप विचित्र वागायला लागला आहे. तो आमच्या कोणाच्याच कंट्रोलमध्ये येत नाही. तो त्याच्या भावाचं ऐकत नाही आहे. तू आणि तुझे मित्र घेऊन पटकन ये, काही कर तू." म्हणलं "बरं ठीक आहे काका तुम्ही शांत व्हा, येतो आम्ही." मी असं जास्त पॅनिक नका होऊ. मग मी रितेशला कॉल केला, ऋषिकेशला कॉल केला. मी म्हणलं "अरे असं झालेलं आहे." तर त्यांची झोपमोड झाली. मग त्यांनी त्याच्या घरच्याला म्हणजे मित्राला कॉल केला यशला. बट त्याच्याही पप्पांनी कॉल रिसीव्ह केला. मग ते ऋषिकेश आणि रितेश या दोघांनाही सांगितलं की "अरे तुम्ही काही करा आणि लवकर या पहिलं इकडं घरी. तो खूप विचित्र वागायला लागला." म्हणजे हे काहीतरी ड्रिंक वगैरे घेऊन आला असेल. मग आमच्या मित्रांची परत कॉन्फरन्स कॉल
की एकदा काहीतरी भांडणं वगैरे झाले असतील किंवा काहीतरी उलटंपालटं करत असेल, येडेचाळे करत असेल, ड्रिंक केल्यामुळे आपण माणूस तसं करतोच. सो एकदा बघून तर येऊ काय झालं त्याला. आम्ही मग विचार केला, मी मम्मीला कन्व्हिन्स करतोय, मम्मी जाऊ दे, त्याचं थोडं असं असं काय प्रॉब्लेम झाला आहे. मग मम्मी म्हणली मला तू अर्धा तासाच्या आत पाहिजे घरी. म्हणलं ठीक आहे येतो, थोडा टाईम दे. मग आम्ही निघालो, मी माझी गाडी काढली, त्याला रितेशला पण तिकडनं बोलवलं. रितेश आणि ऋषिकेश ही दोघं त्यांच्या गाडीवर आले, मी इकडनं. आम्ही तोपर्यंत वडकीत पोचलो त्याच्या घराच्या जवळ. मग परत एकदा फोन आला, म्हणलं नक्की खात्री करून घ्यावी की नक्की चेष्टा करतोय ह्याच्या घरचे का हा वेगळंच काहीतरी प्लॅनिंग आहे. आम्ही परत मग ट्राय केला कॉलचा, म्हणलं अरे कुठं पोचले तुम्ही. त्याचे पप्पा आणि मम्मी दोघं पॅनिकमध्ये, त्यांना काही सुचत नाही नक्की चाललं आहे काय. म्हणलं ठीक आहे असू दे, असेल काहीतरी मेजर, जाऊन पाहतोय. आणि मग वेलीने बेल नॉक केली. त्यावेळेस त्यांची मम्मीने एकदम असं हायपर होऊन दार उघडलं. लहारी ये लवकर बघ त्याला काय झालंय, तो रूममध्ये असं का वेगळं वाकडं बघतं. लाव काय काकू काय चेष्टा करताय, तो आत्ता तर आमच्यासोबत नीट होता. मग आम्ही तिघं एकत्र आत गेलो आणि त्याच्या रूममध्ये पाहिलं. त्याला पाहिल्यानंतर एक असे पायाखालची जमीन सरकल्यागत झालती. त्याच्या अचानक ते विचित्र आवाज, त्याच्या आतनं एक मुलगीचा आवाज, परत त्याचे हातपाय वाकडे, तो ब्लँकेट एक साईडला, त्याची उशी एका साईडला, तो असं पूर्ण एक जसं आपला बेड असतो, बेडवर अर्धा एक वर खाली अर्धा खाली, त्याचे पाय वाकडे तिकडे. आम्ही स्वतः घाबरलो. म्हणलं अरे काय चाललंय तुझं, येडा आहे का काय तू, नीट हो. त्याला नीट करायचा, सरळ करायचा आम्ही प्रयत्न केला, इकडं तिकडं वळून वगैरे, पण तो काय नीट होतच नव्हता. त्याच्या अंगातनं वेगळेच आवाज येत होते लेडीजचे. तो बोलत का तो त्यावेळेस? त्याचं म्हणणं असं होतं की मी नीट सोडणार नाही, मला टॉर्चर करून मला मारून टाकलेलं आहे, मी तुम्हाला कोणालाच नीट नाही सोडणार जेव्हा. पण तो तुम्ही गेल्यानंतर तो बोलत का होता? तो कशावरून मला कळलं की त्याचा आवाज वेगळा येतो म्हणून? आता त्याच्यासोबत रोज उडबस आहे, सो आपला जसा नॉर्मल आवाज लगेच ओळखून येतो. बट आता एक तर मुलीचा जेव्हा आपला आवाज असतो, आपल्याला मुलीचा एक आपला आवाज माहितीच आहे की कसा असतो. सो चिरकडण्याचा किंवा लेडीज जशी बोलते घोगऱ्या आवाजामध्ये, जसं भूतं बोलते ते एक ओरिजिनल टाईप, सो तसेच आवाज येत होते. मी म्हणलं ह्याच्यासोबत चाललं आहे काय. मग त्याचा फोन वगैरे, म्हणलं त्याचा फोन कुठे, त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. मग तोपर्यंत आम्ही कॅब वगैरे बुक करायचा प्रयत्न केला, कॅबचाही फायदा होणार नव्हता. हे नंतर आम्ही रिअलाईज केलं. मी म्हणलं आता ह्याला न्यायचा कसा. मी तोपर्यंत माझ्या घरच्यांना इमिजिएट कळून असं इम्पॉर्टंट वाटलं होतं, कारण की घरी जाण्यासाठी उशीर होणार होता. मी माझ्या तोपर्यंत ऋषिकेश आणि रितेश हे त्याला हँडल करतो, मी घरी बोलून ठेवलं की असं असं झालेलं आहे, मला थोडा वेळ लागेल, म्हणजे तू स्वतः काळजी घे, काय वाटलं की आम्हाला कॉल कर, आम्ही सगळे येऊ तिथे. म्हणलं नाही असं काय होणार नाही आहे, काय लागलं तर करीनच. सो त्याला हँडल करूच तर त्याच्या मम्मी पप्पांनी त्याच्यासाठी ब्लँकेट्स घेतले, त्याच्यात थंडी वाजते का, मग थंडीसाठी ते गरम हीटर लावले, मग थंडीनंतर तुला गरम होतं का ए.सी. लावले, काहीच फायदा नाही. नंतर अचानक त्यांनी सगळ्यांनाच झटकलं लांब, त्यात मीही लांब उडलो. म्हणजे लांब म्हणजे आपलं तरी 4-5 पावलं मी लांब सरकलो, माझे मित्र लांब सरकले. मग ते पाहून आमची पण एकदम थरकाप झाली. ती थरकाप झाल्यानंतर करू काय करायचं. पंडित तर असं कोण ओळखीचा नाही की लगेच त्याला बोलून की ह्याला काय झालं बघून गेला. एक असं वाटलं की नाही का हा ड्रिंक वगैरे केला आहे की ह्याला ओव्हर झालेलं आहे. जसं आपण ड्रग्ज वगैरे आपण मुलं पाहतो त्यांचे वेगळेच हातचाल वगैरे होते, आम्हाला वाटलं तसं असेल, ह्याला काही करून पहिलं हॉस्पिटलला नेवा. आम्ही माझ्या फ्रेंडची लगेच कार बोलवली, क्रेश म्हणून. सो त्याची कार आली, आम्ही त्याला त्यात टाकला, तरी तो स्टेबल होत नाहीत. कसं बसा त्याला बसवलं आणि पहिलं नोबेलला पळवलं हडपसरच्या. तिथं चेक केलं की नाही ह्याच्यात तर तसं काहीच फॉल्ट नाही आहे. मग तुम्ही तिकडून निघाल्यापासून ते हॉस्पिटलमध्ये पोहोचपर्यंत काही त्यांनी त्रास नाही दिला का तुम्हाला रस्त्यांमध्ये? त्रास म्हणजे त्यांनी सीट मागं पुढं ओढणं, त्याच्या म्हणजे माझ्या हाताला बोचकारणं किंवा असं मारणं, त्याचे खूप विचित्र प्रकार चालले होते. आणि गाडीमध्ये हेच म्हणत होतं म्हणजे कोणाला सोडणार नाही, माझ्यावर खूप अत्याचार केले, मी सगळ्याचा बदला गेल्याशिवाय मी जाणार नाही. म्हणून अरे तुझं बोलतोय तू काय, अरे तू यश थांब, तू काय बोलतोय, कोण आहे तुझ्या अंगात. तो स्वतःच्या बॉडीमध्ये येण्यासारखं त्याच्याकडं राहिलंच नव्हतं. काय दुसऱ्याने पूर्ण बॉडी त्याची हिप्नोटाईज केली हे मला कळत होतं, की जसं आपण मूवीजमध्ये पाहतो तसं मला कळलं की अरे ह्याच्यासोबत काहीतरी चुकीचं झालेलं आहे. हे 101% आपण स्मशानभूमी जाण्याचा हा त्याचा असरच आहे, हे मला कळून चुकलं होतं. मग म्हणलं ठीक आहे असू दे. ते माझ्या मनाला मी ठरवून घेईन. मी माझ्या फ्रेंड्सला नाही सांगितलं, त्यांना वाटलं की ठीक आहे आजार किंवा काहीतरी असेल. आम्ही पोचलो, मग तरी त्याला गाडीतनं उतरवणं म्हणजे आमच्यासाठी खूप एक टफचा टास्क होता. त्याला दरवाजे उघडणं, तो बाहेर येत नव्हता. सो
आम्ही डॉक्टर्सला बोलवले, तिथं नर्सेसला बोलवले. त्यांच्याकडूनही बाहेर येत नव्हता. मग आम्ही थोडेफार त्याचे हातपाय धरले कसे बसे, त्याला बाहेर काढलं. तो स्ट्रेचरवर तर इम्पॉसिबल होतं नीट बसणं. बट स्टील आम्ही त्याला ट्राय केलं. तर डायरेक्ट जे त्यांचा बेल्ट असतो, डॉक्टर्सकडे बेल्ट असतो त्या आपल्या हे स्ट्रेचर्सचा, तर डायरेक्ट त्याला बेल्टनी बांधलं. त्यांनी आतमध्ये नेलं. सो ते म्हणले की नाही, ह्याला असा आजार वगैरे काहीच नाही ना, त्याच्या खाण्यापिण्यात आलं ना काही नाही, ह्याला कोणीतरी झपाटलेलं आहे. झपाटल्यानंतर माझी रितेश, क्रिश आणि ऋषिकेश, आम्ही चौघं फ्लॅट. ह्याच्या घरच्यांना सांगायचं तरी कसं, कारण ह्याच्या घरच्यांना आम्ही म्हणलं की तुम्ही नका येऊ, आम्ही करतो हँडल, काय वाटलं की आम्ही तुम्हाला बोलवतो. मग हे सगळं पाहताना आम्ही करू काय हा विचार करत 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 मग मी स्वतः कॉम्प्लिकेटेड ह्याचा झालो. तो माहीत नाही अचानक एकाएकी शांत झाला, म्हणजे पूर्ण शून्य पडलं, पण त्याचे हातपाय एकदम गारटलेले आणि आखडून बसलेले. तर म्हणलं की मग आम्ही डॉक्टर्सला रिक्वेस्ट केली, डॉक्टर ह्याच्यावर काय ट्रीटमेंट आहे का, काय होऊ शकतं का ह्याच्यासाठी, जेणेकरून हा प्रॉपर जसा होईल तसा त्या रूटवर येईल. म्हणलं की आम्ही ट्राय करू. बट नंतर डॉक्टर्सने चेक केलं, त्याचं BP लो, त्याचं ऑक्सिजन लो, सगळंच लो होत चाललं होतं. मग म्हणलं की ट्रीटमेंटला की तुम्हाला किती खर्च, जे काय खर्च येईल ते आम्ही सगळा करू. ठीक आहे. डॉक्टर्सनी ॲग्रीमेंट वगैरे केलं की जर काय पुढं झालं कमी जास्त तर ह्या जबाबदार आम्ही, हॉस्पिटलमध्ये जबाबदार नाही. हे जेव्हा ॲग्रीमेंट डॉक्टर्सनी आम्हाला दिलं, आम्ही चारही मित्र पूर्ण शॉकमध्ये. अरे करायचं काय. मग त्याच्या आईवडील पण होते ना त्यावेळेस तिकडं? त्यावेळेस ते घरी होते. मग जेव्हा हे ॲग्रीमेंट आमच्या हातात आलं, अच्छा, हां. त्यावेळेस मी मग त्यांना कॉल करून सांगितलं की असं असं झालेलं आहे. त्याचे मम्मी पप्पा पूर्ण शांत, ते शब्दच काढू नव्हते शकत. ते म्हणले की तुम्ही आहेच त्याचं तसंच थांबा, आम्ही येतो पटकन. आणि रात्रीची वेळ असताना असं रोडला ट्रॅफिक नाही. तेही बिचारे त्यांचे मम्मी पप्पा तेही पळत आले हॉस्पिटलला. त्यांनी म्हणले की माझा मुलगा कुठे, मला पहिलं दाखवा. पाहिला तर तो तिथं ICUच्या केबिनमध्ये होता. तर ऑक्सिजन वगैरे सगळं लावलेलं तोपर्यंत, BPचे मशीन्स वगैरे. मग डॉक्टर्सनी येऊन सांगितलं की तुमच्या मुलाला कोणीतरी झपाटलेलं आहे, तुम्ही यासाठी तांत्रिक शोधा. पण डॉक्टर असं डायरेक्ट बोलले? त्यांना कळलेच होतं ना की त्याच्या ब्लड्समध्ये काही नाही आहे, त्याच्या खाण्यापिण्यात काही झालेलं नाही आहे किंवा तो ड्रिंकही नाही आहे. हे झालं तरी कसं, हे डॉक्टर्सला कळलं होतं. मग त्याचं आता जसं एखादा माणूस दुसऱ्या माणसात एंटर करतो, तर त्यावेळेस आपल्याला सिम्पटम्स कळतात की हा त्याचा श्वास कमी होतो आहे किंवा तोपर्यंत दुसऱ्याचा एंटर होताना वेगवेगळे त्रास चालू होतात किंवा काही गोष्टी कमीही होतात. तर ते त्यांना कळलं होतं. ते म्हणलं की ह्याच्यावर तुम्ही तांत्रिक शोधा आणि लवकर लवकर ह्याच्यावर उपचार करायचा प्रयत्न करा. बट आम्ही तांत्रिक वगैरे आम्ही म्हणलं ही रिस्की अजूनसुद्धा, तरी ठीक आहे. मी नंतर त्यांच्या मम्मी पप्पांना सोपवून दिलं. ते ॲग्रीमेंट वाचलं, त्यांच्या पप्पांनी ॲग्रीमेंट साईन केला. ठीक आहे, डॉक्टर्सला ओके म्हणून दिलं. त्यांनी त्यांची ट्रीटमेंट चालू केली. थोडंफार मेडिसिन्स वगैरे सलाईन्स थ्रू देत राहिले. त्या दिवशी मी पूर्ण एक 8:30 सकाळचे 8:30-9 वाजेपर्यंत मी हॉस्पिटलमध्येच राहिलो त्याच्यासोबत, की ह्याची काय हालचाल होती का, अजून काय वेगळं विचित्र वागतोय का. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तर आम्ही पहाटेचे 4:30च्या आसपास. त्या भीतीच्या नादात मी मम्मीला फोन केला की असं असं झालेलं आहे, मी इथंच थांबतोय, आम्ही इथंच आहे, तू नको काळजी करू, मला काहीच नाही होणार. तो म्हणले नाही मग मी पण येतो. म्हणलं अगं नको मम्मी. सो मग माझ्या मम्मीला थोडं कन्व्हिन्स केलं. ठीक आहे. मग मम्मी म्हणली की ठीक आहे, तो बरा वाटला की तुम्ही या घरी, तुला ऑफिस पण आहे. सो ह्या सगळ्या प्रेशरचं नातं, मलाही झोप नाही काहीच नाही, माझ्या डोळ्यावर पूर्ण झोप आली. म्हणलं की आता हा थोडा शांत झाला ना की परत आम्ही रेस्ट करावी. आम्ही ते बाहेर जे असेंब्ली हॉलचं जे आपलं भाकडे असतात हॉस्पिटल्सचे, आम्ही त्याच्यावर बसून राहिलो. बघता बघता एक अर्धा तासासाठी आम्ही सगळे चौघं झोपून घेतले, एक दुसऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून. नंतर मग आम्ही रिअलाईज केलं की ह्याला काहीतरी करावं. ह्यांच्या मम्मी पप्पांनी थोडंफार बाहेर पडले, तांत्रिक वगैरे शोधायचा प्रयत्न केले, त्यांनी त्यांचे एफर्ट्स लावले. मी म्हणलं की आता मी परत येतो, कारण की मलाही ऑफिसला उशीर होतो आहे, मलाही आता ऑफिस आहे, माझ्या फ्रेंड्सला कॉलेज होते, मी कॉलेज प्लस ऑफिस करत होतो. सो त्यामुळे मला ऑफिसला जाणं गरजेचं होतं. त्यांनाही घरी सोडलं. मग मी माझी गाडी, माझे फ्रेंड्स आहेत जिथं यशच्या घरी लावली होती गाडी, तिथनं माझी गाडी घेतली, मी घरी निघालो. बट घरी जाऊस्तोवर माझ्या कंटिन्यू डोक्यात विचार, अरे झालं आहे काय. मग नंतर एवढं लक्षात आलं परत की अरे त्याचा फोन माझ्याकडेच आहे, पण असं यशच्या ज्याच्या अंगात हे भूत आलेलं आहे. मी म्हणलं की अरे झालं की एकदा आपण सगळं रिकॅप करून घेऊ. आता जसं ॲज अ लॉ स्टुडंट म्हणून आपण कसं पुरावा शोधतो की नक्की काय चुकीचं होतं की जेणेकरून हा असा चुकीचा वागला आहे. नंतर मी चेक केलं, मी माझा पहिल्याने फोन चेक केला की याच्या नक्की फोटोजमध्ये काय गडबड आहेत का, किंवा आपण कुठं काय मिसप्लेस होताना आपल्याला काय कॅप्चर झालं का. एक तर स्मशानभूमी,
तर साहजिक आपल्याला कॉम्प्लिकेट येणारच ह्या गोष्टीवर. मग मी तो माझा पहिल्यांदा स्वतः मी माझा फोन चेक केला. माझ्या फोनमध्ये मला काहीच नाही वाटलं की आपले सगळे फोटोज नॉर्मल आहेत. मी माझ्या मित्रांना सांगितलं, मला तुमच्याकडे जेवढे सगळे फोटोज आहेत, जेवढे सगळे आपण काढलेले, मला इमिजिएट आत्ताच्या आत्ता सेंड करा. त्यांनी मला पाठवले. मी ते सगळे चेक केले. म्हणजे ह्यांच्याही फोनमध्ये काहीच नाही आलेले फोटो. म्हणलं आता ह्याचा फोन चेक करून, ह्याचा आयफोन असतं मग आपण ह्याच्या फोनमध्ये जास्त फोटो काढलेत. ठीक आहे, मी लगभग एक 25-30 फोटो स्क्रोल केले. मी थोडं 2-3 फोटोज परत पुढे गेलो, नंतर रिवाइंड केलं. थांब हे काय होतं? मी रिवाइंडवर गेलो. 2-3 फोटोज रिवाइंड केले. मी म्हणलं इथं काहीतरी गडबड दिसते. कारण आता एक जी आपली साया वगैरे असते ते त्यात दिसत होती. इकडं तर स्मशानभूमीची ते कॉट आहे 2. आमच्या राईट साईडला पाण्याची टाकी आहे आणि मध्येच हे अचानक काय असं लाईटनिंगसारखं. त्यावेळेस मी फोन त्याचा नीट रेकग्नाईज केलं. म्हणजे अख्खे फोटोज इमेजेस फाडून पाहिले. माझ्या आता आजूबाजू अंधार असल्यामुळे ते नीट दिसत नव्हते. मी माझ्या रूममध्ये गेलो. म्हणलं एकदा नीट हा फोटोमध्ये बघायचाच आहे. त्यावेळेस तो फोटो बघून मी असा चकित झालो की यार हे काय होतं? आपण ते एका भुताच्या पिंजऱ्यात होतो तिथं. तो फोटो बघून मी मम्मीला दाखवला. मम्मी शॉक. म्हणलं तू हे सगळं ना काही कारण तू परत नेक्स्ट टाईमपासून बाहेर नाही. त्या फोटोमध्ये असं दाखवलं गेलं आहे की इकडं तो उभा आहे गाडीच्या शेजारी. तो केक कट करतो आहे. इकडं आम्ही 2-3 फ्रेंड्स उभे आहेत. त्याच्या शेजारी मी केक कट करणार. पलीकडे ऋषिकेश. ते पाहून आणि मध्ये जो गॅप राहतो, आता समोर फ्रेंड्स इकडे बर्थडे केक कटून मध्ये गॅप राहतोय स्मशानभूमी आहे ना टाकीच्या मध्ये. त्यात ती एक लेडीज होती जी अशी जळलेली दिसत होती. तिचं हाफ चेहरा जळलेला आहे. अर्धा म्हणजे नुसतं स्कल्स दिसत होते. अर्ध्या चेहऱ्यावर जळलेला चेहरा. तिचे डोळे पूर्ण असे लाल भडकमध्ये मी अजून झूम करून बघा. त्यात तिचा तो जबडा असतो. जबडा अर्धा निखळलेला. मी ते पाहून असं पूर्ण हँग झाल्यागत झालो. तिच्या अंगावर ब्लॅक कापड होतं. तिची केस असं विचित्रगत तुटले होते. डायरेक्ट इमेज दिसत होती का? पूर्ण माझ्याकडे आत्ताही इमेज आहे त्या फोटोजची. आपलं हे क्लिप झाल्यानंतर मी तुम्हाला शेअर करेन. त्या पिकमध्ये असं एकदम एक जे पिक्चरमध्ये असतं ओरिजिनल भूत, तसं ओरिजिनलच्या ओरिजिनल ती दिसत होती. मी म्हणलं ह्याला 100% जे डॉक्टर बोलले शेवटी हे तेच सत्य आहे. ते बघितल्यानंतर मी फोन सोडून दिला त्याचा. ते फोटोज तसेच ठेवले. मी सेव्ह करून ठेवले. मग व्हिडिओजमध्ये मी म्हणलं ठीक आहे फोटोजमध्ये असं भेटलं आहे. व्हिडिओजमध्ये काय पाहिलं का आपण ते चेक करावं. बट व्हिडिओजमध्ये पण तसं निघालं. त्यात असं निघालं आहे की जेवढे पार्ट आम्ही स्कॅन करतो, आपण व्हिडिओ काढताना सगळीकडे फिरवतो आपला एरिया दाखवण्यासाठी. कारण साहजिक आहे आपण एक्सप्लोअर करतोयच ना. ते बर्थडे सेलिब्रेट करायला गेलं म्हणजे आपण काय करतोय, सगळंच ऑल ओव्हर दाखवणार आपली जागा दाखवता आणि एक पार्ट असं झालं जेव्हा आम्ही स्मशानभूमीचा असं क्लिप स्लाईड करायला गेलो, अचानक अशी ब्लॅक अँड व्हाईट झाली स्क्रीन. जसं झिगझॅग सगळे. म्हणलं फ्लिकर्स आले असतील. हो. मग पूर्ण अचानक म्हणलं 1 मिनिट हा क्लिप का असा होतोय? पुढे पाहतो परत नीट नॉर्मल वर्किंग आहे. मागं नीट नॉर्मल वर्किंग आहे. ह्या क्लिपमध्ये झालंच काय? परत मग मी माझा लॅपटॉप ओपन केला. मी तो क्लिप म्हणजे जो व्हिडिओ होता तो मी आणला मध्ये. तो फोटोमध्ये आणला. जेव्हा मी बर्थडे सेलिब्रेट करतो केक कट करताना, ते जेव्हा दोन्ही मॅच केलं, मी म्हणलं आत्ता हे खरं रूप भेटलेलं आहे. मी त्या दिवशी ती रात्र अशी विसरूच नाही शकलेली. काय होतं मग त्या फ्लिकरच्या झालं क्लिपमध्ये होतं काय? तेच की ती लेडीज ती त्याच्यासाठी टाळ्या वाजवतीये. बापरे. म्हणजे एक लिटरली जी एक आत्मा असते, एक भूत चुडेल जी आपण म्हणतो, भले लोकांना त्या गोष्टीचं खोटं वाटतं, पण ती सत्य ह्याच्यात दिसतीये. आणि असं पण नाही की नॉर्मल डेजमध्ये दिसली आहे. बरोबर अमावस्या पौर्णिमाच त्याचा तुम्हाला माहित होतं ना की अमावस्या पौर्णिमा, तुम्ही गेले का तिकडं? का तुम्हाला माहित नव्हतं त्या दिवशी? माहिती आहे. आम्ही काय म्हणलं अमावस्या पौर्णिमा हे भूत खेता आम्हाला काहीच नसतात. आता लोक म्हणतात ना भूत वगैरे काही प्रेत काहीच नसते. आणि त्या धुंदीत आम्हाला कोणाला काय माहिती, म्हणजे आम्ही असं गृहीत धरलं हे काहीच नसतं हा प्रकार. मग एक म्हणलं की एक एक्सपिरियन्स घेऊनच पाहावा. आणि कुठं काय होतं स्मशानभूमी म्हणजे काय, बिचारे माणसं जे जातात ते देवाघरी जे जातात ना, दुसरीकडे कुठं जाणार आहे. मग आम्ही एक मस्ती एक एन्जॉयमेंट थोडंसं डेअरिंग करण्याच्या ह्याच्यात मग आम्ही इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आम्ही मुद्दाम ती जागा निवडली. आजकाल लोक आपण बर्थडे हे ते पार्टी हॉल झाले, क्लब झाले, पब्स झाले, कॅफे आले, गार्डन झाले, खूप ठिकाणी करतो. पण असं कुठलीच केस नाही होत की स्मशानभूमीमध्ये कोणी केक कापाय गेले. म्हणलं चला ट्राय करू. म्हणून त्या हिशोबाने आम्ही गेलो. आणि नेमकं
त्या सेलिब्रेशनच्या नादात हे विसरून गेलो की ही मेन म्हणजे अमावस्या पौर्णिमा आहे. जेव्हा ही गोष्ट कळली की अरे ही अमावस्या पौर्णिमा ही एवढं सगळं होऊन बसलं आहे, त्यावेळेस आम्ही पूर्ण हँग त्या फ्रेंडला बघून. ठीक आहे, मॉर्निंगला हा माझा सगळा इन्सिडेंट झाला. मी ते कुठं एक्सप्लोअर करून मी मम्मीला सगळं सांगितलं तरी माझं मन काय शांत होत नव्हतं. मग मन शांत करण्यासाठी मी म्हणलं जाऊ दे, हे सगळं विसरून जावं. तरी विसरण्यासारखं ते कधीच नाही आहे. जे घडलं ते खूप भयानक घडलं. मग त्यानंतर मी गेटअप रेडी झालो. मी माझ्या ऑफिसला गेलो. जे माझे ज्युनियर्स होते, जे माझे सिनियर्स होते, ते त्यांना ही गोष्ट सांगितली. बट त्यांनाही खोटं वाटलं. म्हणजे आपण तोंडी सांगायला खोटंच वाटणार आहे ना. मग त्यांना मी दाखवलं की हे पहा, हे माझ्या फ्रेंड्सच्या फोनमधले सगळे व्हिडिओज आणि फुटेजेस आहेत. आता तुम्ही काय म्हणणार? त्यांना वाटलं की हे एडिटिंगच आहे. म्हणजे ठीक आहे. असं काही काही जण म्हणतात की भरपूर जण आता AI जसं निघालं आहे, खूप सारे जण एडिट्स करू शकतात. बट ते मला माहिती आहे हे सत्य आहे. ठीक आहे, काही जण नाही म्हणतात, मानतात. काही जणांना विश्वासही बसला. म्हणजे तू कशाला गेला? काही जण मला समजत होते. माझे सिनियर्स, ज्युनियर्स ते बघून स्वतः शॉक झाले होते. कारण त्यांना वाटलं की काहीतरी नवीनच घडतं आहे. ओके, बट त्या टाईमला मी रोजच्या रुटीनला लागलो. मला लेट झालं होतं ऑफिसला जायला. पार दुपारी 12-12:30ला ऑफिसला गेलो. माझं वर्किंगला लागलो. आणि परत मी माझ्या फ्रेंड्सच्या मम्मी पप्पांना कॉल केला की तो कसा आहे वगैरे. तो म्हणतात की तो अचानकच विचित्रगत वागतो. त्याचं मास्क वगैरे मध्यंतरी परत थोड्या वेळासाठी बाहेर काढला गेला होता. त्याचं BP खूप वरती झाला होता. त्याचे परत हातपाय वाकडे. मी म्हटलं तुम्ही काही करा, तुम्ही लवकर तांत्रिक बोलवा, घरी होम वगैरे जे काय ते सगळं करून घेऊ आपण. तो आमचा एकुलता एक मित्र आहे. तुमच्यासाठी भले तो तुमचा एकुलता एक मुलगा, पण तो आमच्यासाठीही एकुलता एक आहे. आम्ही त्याच्यात सगळ्यात जास्त जीव लावलेला आहे. त्याच्यासाठी काय खर्च असेल ना तो आम्ही करू. तुम्ही फक्त सांगा काय मदत लागली तर. ते म्हणले की हो आम्ही शोधतो. मग माझे फ्रेंड्स जे कॉलेजला गेले ते त्यांनी कॉल्स वगैरे चालू केले, तांत्रिक पाहायला ट्राय केला. मग थोडेफार त्यांच्या थ्रू त्यांनी चालू केलं. मी आता म्हणलं थोडं शांत व्हावं. आपण स्वतः जास्त विचार करून उलटा आपण ना आजारी पडू. बरोबर आहे. मग मी थोडंसं ते शांतता पाळली. ऑफिसच्या रुटीनमध्ये लागलो. मी ॲज इट इज 6-7 वाजता ऑफिस संपलं. मी बॅक टू होम निघालो. घरी निघालो. जस्ट जेवाय बसलोच होतो. आता मॉर्निंग 12 o'clockला हा इन्सिडेन्स माझ्या फ्रेंडसोबत. त्याच नाईटला माझ्या घराच्या शेजारी असा इन्सिडेन्स पाहायला भेटला की जे अनएक्सपेक्टेड होतं. अनएक्सपेक्टेड बिलकुल. अचानक मी जेवता माझ्या आजूबाजू आता घराचा आवाज TV वगैरे चालू होता. माझी मम्मी अचानक बाहेर पळत गेली. माझा भाऊ पळत गेला. मी म्हणलं अरे झालं काय? TVचा म्यूट केला. बाहेर आरडाओरडांचा आवाज चालू झाला होता. मी म्हणलं काय मारहाण चालू आहे का? नंतर एक असं डोक्यात आयडिया आली की अरे काय नाही, जाऊ नवरा बायकोची भांडणं वगैरे असतील. माझे दादा पुढं पळत गेले. माझी मम्मी पुढं पळत गेली. लहान भाऊही पळत गेला. मी जेवतोय. मला अचानक माझ्या भावाचा फोन होतो. अरे तू लवकर बाहेर बघ काय चाललंय. म्हणलं काय चाललंय? थांब आलो जेवण करू. अरे तू जेवण नको करू, ते सोड, तू ये पहिला पटकन बाहेर. मी ते पाहण्यासाठी एक्सायटेड होतो. मी म्हणलं झालं काय? चल भांडणं झाली असतील. त्यासाठी उठलो जेवता ताटावरून. TV ऑफ केला, हात धुतला. चप्पल घालूस तर मला आवाज अजून वाढायला लागला झालं होतं. मी म्हणलं अजून मोठी भांडणं चालू झाली दिसती. मला पटकन जावं. जर चुकून कोणाला जास्त हानिकारक झालं की एका पटकन नाम करण्यासाठी मी पटकन रेडी होऊन बाहेर पडत होतो. बट मी घरातनं बाहेर पडलो. माझं घर इथे आणि हार्डली 1-2 घरं सोडून रोड लागतो. रोडच्या पलीकडे अजून एक घरं होतं. बट जिथं विहीर होती आणि पत्र्याचं घर होतं. म्हणजे एवढे सगळे लोक तिथं जमलेत का? पहिल्यांदा पाहिलं तर पत्र्यांचा पण आवाज यायला लागला. म्हणलं वर मारामारीच असणार आहे. कारण तिथं फॅमिली राहत होती. 2 मुलं, नवरा बायको. ते बाहेरचे होते ना की पुण्याचे. म्हणलं चला भांडणं लागली असेल, जाऊन सोडून घ्यावं, कोण मध्ये नसेल पडलं तरी. बरं जरी पडलं असेल आपण जाऊ. मग गेलो पाहिलं तर तिथं तर वेगळाच चेहरा दिसला वन्स अगेन. मी परत तो पार्ट पाहून मी परत सगळं रिवाइंड झालो. मी म्हणलं अरे आज अमावस्या पौर्णिमा आहे. मला हे काय एक्सपिरियन्स करायला भेटतंय, काय काय बघायला भेटतं हे दृश्य. त्यात असं भयानक गोष्ट दिसली. माझी मम्मी मला लांब ओढून घेऊन गेले सगळे. ते थांबू नको इथं, कारण की परत काही गोष्टी आपल्या अंगलट येऊ शकतात. मी त्या भीतीपोटी मीही तिथून पळत सुटलो आणि पार 1-2 घराच्या थोडं लांब थांबून ना तो दृश्य पाहत बसलो होतो. थोडं ओपन घर असल्यामुळे मला आतलं दिसत होतं, काही सगळं घराच्या आतमध्ये चाललं होतं. त्यात असं दिसलं की एक लेडीज आहे, म्हणजे त्या हजबंडची वाईफ.
म्हणलं की बायको अशी रुचून बसली असेल किंवा रागात बसली असेल, ठीक आहे. बट चेहरा असा खाली सोडून केस सगळे मागची पोरं घेऊन मी म्हणलं इथं पण काहीतरी चुकीचं घडत आहे. मी म्हणलं तर आता अनुभवाचं मला तो बघायचा दृश्य वन्स अगेन. जे आता माझ्या फ्रेंडसोबत घडलं म्हणलं ते हेच तर नाही घडत आहे. मी या क्वेश्चन मार्कमध्ये पडलो. त्यावेळेस मग मी चेक केलं, पाहिलं, बघितलं तर ती जी लेडीज होती, जी बसली होती, अचानक म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आता माणसाची एक हाईट आपली किती असते 5.5 फूट, 5 फूट, मॅक्स टू मॅक्स 6 फूट्स. त्या लेडीजनी अचानक 8 फूट झेप घेतली पत्र्यावर. बापरे. अचानक. मग त्यावेळेस काहीच नाही कळलं. मी पाहतोय मुलगी गेली, ती लेडीज गेली कुठं बघते, वरती बघते, वरती 5-8 फूट उंच डायरेक्ट पत्र्यावर. मी पूर्ण हँग. माझे घरचे घाबरले, तिथले जे आजूबाजूचे लोक थांबले ते तिथून पळत सुटले. झालंय काय, तिचा नवरा तिला कसं कसं खाली ओढायचा प्रयत्न करतो. तिथे लहान 2 मुलं आहेत त्याची. एक 3 वर्षाचा मुलगा असेल आणि 7 वर्षाची मुलगी असेल. ते ओरडायला लागले, रडायला लागले. त्यांना काही सुचत नाही आहे. मग जी 2-3 आजूबाजूची लोकं होते ते पटकन आत गेले आणि त्या मुलांना बाहेर काढलं. काय लोकांना कळलं आता असं इम्पॉसिबल आहे की एक माणूस जागेवर बसला आणि अचानक 8 फूट उंच झेप घेत आहे. हे इम्पॉसिबल आहे. मग याचा अर्थ काय, कुठली तरी चुकीची शक्ती किंवा चुकीचं आत्मा ही समोरच्याच्या शरीरात गेली आहे तरच हे सगळं होतं, जसं आपण मूव्हीजमध्ये पाहतो. बट हे जे मूव्हीजमध्ये दाखवतात हे रोप्स वगैरे लावून करतात किंवा हे सगळं ॲनिमेटेड टाईप असतं. त्या दिवशी मला कळलं की नाही, हे भूतप्रेत सगळे खरे असतात. जेव्हा डोळ्यासमोर 8 फूट उंच उडी घेताना चिटकून बसलेली लेडीज पाहतो, हे पिक्चर सीन नाहीच आहे ना. त्यावेळेस मी हँग, सगळं शॉक. तिथले आजूबाजूचे लोक पळाले, लहान मुलं पळाली, सगळ्यांना आपापल्या घरी पाठवलं. सगळी मोठी मोठी माणसं थांबली. प्रयत्न केला की ती लेडीज खाली यावी. त्याच्या नवऱ्याने त्याला खाली ओढायचा प्रयत्न केला. एक थोडंफार 10-15 मिनटाच्या आसपास ती आली खाली, 10-15 मिनटांनी. मग खाली तरी 3 फूट अंतर होतं. ती पूर्ण खाली येऊच नव्हती शकत. मग ती वेगवेगळे परत आवाज काढायला लागली. अचानक किंचळली जोरात. मी तर सगळं डेंजर घाबरलो. पण ते आपलं एजच नाही येतात ते पाहण्यासारखं. भूत, प्रेत, आत्माशक्ती. ती अचानक वेगळ्या आवाजात अशी किंचाळली. ते बघून मलाही घाम फुटला. बघ आणि अचानक तिचे असे केस बाजूला झाले. तिचा चेहरा असा पूर्ण रेड, डोळे पूर्ण पांढरे, जसे आपले रेड आईजमध्ये ब्लॅक बॉल्स आहेत, एकही नाही त्यात. पूर्ण चेहरा व्हाईट, पूर्ण आईज गायब. तिने अचानक तिच्या नवऱ्याचा गळा धरला. ते काय सोडं नाही. मग 1-2 लेडीज आत जाऊन प्लस जेंट्स त्यांनी आत जाऊन त्याचा सोडायचा प्रयत्न केला. नाही सुटलं. उलटं ती परत वरती चालली नवऱ्याचा गळा धरून. तो सोड 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 म्हणतोय, नाहीच. हातपाय मारायचा प्रयत्न केले, नाहीच सुटत. मग तिथे एक वयस्कर आजी होते. त्यांचं वय एक 80-85 क्रॉस झालं असेल. त्यांना थोडंफार एक्सपिरियन्स असतात. कसं आपण वयस्कर म्हणलं की त्यांना सगळं जुन्या पिढीचं माहीत असतं की ह्या सगळ्याचं काय उत्तर निघू शकेल, की काय गोष्टींनी खाली येऊ शकेल, उतार काढल्यावर तरी खाली येईल का. ते मुस्लिमच होते आणि त्यांना तर साहजिक आहे, त्यांना ही गोष्ट लवकर माहिती की कोणाला कसं काबू करायचं. ते म्हणले की पटकन एक देव आणा. मग एक जणांनी एक पिंड आणली, एक जणांनी स्वामींची मूर्ती आणली आपली तांब्याची. त्याचा अभिषेक घातला, दूध आणि त्यानंतर पंचामृत. पंचामृत थोडं तयार केलं. त्यानंतर परत जे मेन पाणी असतं, जेव्हा आपण देव धुतो त्यातलं मेन पाणी साठतं, ते बॉटलमध्ये घेतलं आणि ते बाईवर हळूहळू शिंपडायला लागले. तिने अचानक त्या नवऱ्याचा गळा सोडला. नवरा डायरेक्ट खाली पडला. तो एक अर्धा मिनटं तरी तो सुन्न होता की झालं काय. त्याचा श्वास थांबला होता ना गळा धरल्यामुळं. तो सुन्न झाला. तो खाली पडला. तो अचानक घराच्या बाहेर पळत सुटला. मग ते पाणी वगैरे त्याच्यावर शिंपडलं. ती अजून वेगवेगळ्या आवाजात ओरडायला लागली. ते मग तर ती पूर्णवरती सिलिंगलाच जाऊन बसली. जिथं आपली भिंत असते, आपण जिथं मागं चिटकतो 8 फूटवर, ते तिथून नाही, मग तर डायरेक्ट सिलिंगवरच. सिलिंगला हार्डली 1 फूटचा गॅप होता. मग ती पूर्ण उलटं होऊन बसली होती. तिची मान वर, असं बॉडी सगळी पुळी आणि हातपाय अशी पूर्ण मागं. मग त्या लेडीजने काय केलं, सगळं देव वगैरे धुतले. मग अख्खी बकेटभर पाणी तयार केलं त्याचं आणि सरळ तिच्या अंगावर फेकून दिलं, खाली टाकलं. ती अचानक वरनं खाली पडली. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना की दैविक शक्ती म्हणजे भूत आत्मा जे असतात त्या पाण्यामध्ये बाहेर पळाले. मग अंगारा छिडकला तिच्यावर, तिला बाहेर काढली. पहिले ती जेव्हा बाहेर खाली पडली तिला पहिली बाहेर काढली. तिला पूर्ण शांत होऊन दिली.
तिला लिटरली ती स्वतः म्हणते काय झालं होतं मला. मग ती जेव्हा खाली उतरली मीही पळत गेलो. मी म्हणलं आज झालं का आता पटकन जाऊन बघून घ्यावं. ती लहान मुलं बिचारे रडतायत. तिने जाऊन त्यांना घेतलं. ती विचारत होती काय झालं मला, मी कुठे आहे, मी कायच करत होते. तिचा नवराही रडायला लागला तिला बघून. लिटरली अशी गोष्ट पाहिल्यागत आहे ना, की माणसं सगळी सन्नाटा. मग तिला सांगितलं काही गोष्टी अशा झाल्या तशा झाल्या. मग तिने स्वतः बघितलं घरात पाणी आहे. ती शांत झाली. तो दिवस त्यावेळेस तर 11:30 वाजले होते सगळं शांत होण्यासाठी परत. हा सगळा तमाशा, ते ओरडणं, लोक आजूबाजूचे गोळा होणं. 11:30 वाजले. मी तो दिवस अख्खा ह्या सगळ्यात गेला. मी कधीही विसरू शकणार नाही असं झालेलं आहे. आपण पिक्चर पाहतोय ती गोष्ट वेगळी, बट रिॲलिटी समोर जे घडतंय ते कोण सांगणार. पिक्चर नाही आहे ना हा. मग त्या झालं का ते सगळं व्यवस्थित त्या बाई? हो, ती लेडीज शांत झाली. माझा फ्रेंड का अजून सुद्धा बाहेर आलेला नाही आहे. त्याचे अचानक दौरे बसत आहेत. त्याला अचानक काही होतं. घरी आणला का तुमच्या मित्राला तिकडून? तो अजून सुद्धा ICU मध्ये ठेवला आहे. बापरे. आत्ता लगभग बिल त्याचं 4.5-5 लाखापर्यंत होत आलेलं आहे. म्हणजे अजूनपर्यंत आणि ते कळलं का ती बाई कोण आहे, काय काय माहीतच नाही पडलं का? काहीच नाही, अजून काहीच सुलाद नाही पडलं. त्या बाबांकडनं किंवा जे तांत्रिक मंत्र वगैरे उच्चारण करतात त्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केला का आतापर्यंत? मी परत जास्त त्यात म्हणजे इंटरेस्ट असतं ना, इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा की आता पाहतात ना त्याचे घरचे सगळे चालले, ते रिलेटिव्ह झाले, त्याचे मामा मावशी वगैरे. म्हणजे आता त्यांच्याकडे आपण सोपवलं आहे ना, ते पाहतात. त्यांचं रुटीन चाललं होतं. ह्या तांत्रिकडे नाही, मस्जिदकडे नाही, हे नाही ते नाही. बट त्याचा तिथून आणल्यानंतर परत ऑक्सिजन कमी असताना त्याला घरी आणायचं तरी कसा. त्यामुळे आम्ही त्याला हॉस्पिटलाइजच करून ठेवलेलं आहे. बरं. आणि त्या ज्या बाईला जी लागलं होतं भूत तुमच्या घराच्या इथलं, ते कळलं का ते भूत कोण होतं, काय होतं ते? काहीच नाही. अजून पण नाही? त्या संदर्भात अजून सुद्धा ते कोडं तसंच पडलेलं आहे. कारण त्याच्या मागं विहीर आहे, त्या विहिरीपाशी ओढ्याचं झाड आहे. आम्ही एक विचार केला की त्या ओढ्याचं झाडात काय ते प्रॉब्लेम आहे म्हणून आता आम्ही हार्डली 2-3 वीक्स पहिलेच ते कापून टाकलेलं आहे. बरं. आता तुम्ही पहिल्यांदा म्हणाल की तुम्हाला तुमचा मित्र खूप जवळचा आहे, त्यासाठी तुम्ही काही करू शकता, तसं तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांगितलं. मग तुमचा आता इंटरेस्ट कसं कमी झालं मग सर? इंटरेस्ट म्हणून कमी झालं नाही. बट आता पाहिलं ना की आता सगळे फॅमिलीज आलेत त्याच्यासोबत. त्यांच्या फॅमिलीत जास्त इन्व्हॉल्वमेंट वाढलं त्याच्यामुळे तुमचं कमी झालं. हो. मग आम्ही विचार केला की आता जे फॅमिलीज आहेत ना त्याचं काळजी घ्यायला, ते त्याला नेतात ना, तर आपलं म्हणजे आपलं एक रेग्युलर जरी आपण जिवलग जरी असेल तो आपल्यासाठी पण आपले जॉब्स वगैरे इम्पॉर्टंट आहेत ना, की आपले जॉब्स ना सुटू. एक थोडं पॅरलल दोन्ही, असं नाही की त्याला पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. त्यासोबत अजूनसुद्धा मी कॉन्टॅक्टमध्ये. तो येतो शुद्धीवर, तो बोलतो. एक 3-4 तास तो थोडंफार खातो पितो, एक नॉर्मल माणसागत राहतो तो. बट नंतर अचानक काही होतं माहीत नाही, तो अचानक परत सुन्न होऊन जातो. परत तुझं आगस्त स्थळपणा चालू होतो. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि सरांचे अनुभव खूपच भयंकर होते. आणि ते अनुभव म्हणजे त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंटसाठी गेले होते, ते त्यांचे एवढे अंगलट आलेत की तो प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झालेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं कधी काही करू नका. सगळ्यात पहिला तुम्ही तुमच्या घरच्यांचा विचार करा. आता त्यांचा मित्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या घरच्यांना खूप काही भोगावं लागतं आहे. त्यांच्या घरच्यांना सारखं ये-जा करावं लागतं आहे. त्यामुळे तुम्ही घरच्यांचा पहिला विचार करा. आणि या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंटच्याद्वारे कळवा. आणि सरांसारखं जर तुम्हाला आमच्या पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे ती भरा, किंवा Instagramला पण तुम्ही DM करू शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.